मित्रांनो, दिनांक 3 जून 2025 रोजी या ठिकाणी ITI प्रवेश प्रक्रियेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. तर या वेळापत्रकानुसार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी मेरिट लिस्ट कधी लागणार आहे आणि तुम्ही या ठिकाणी शेवटची डेट कोणती राहणार आहे ज्यामध्ये तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता. या संपूर्ण माहितीचं टाइम टेबल जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्रवेशाचे वेळापत्रक अशा प्रकारचा जो 2 नंबर पेजवर या ठिकाणी माहिती दिलेली आहे, तर या 2 नंबर पेजला तुम्हाला यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्ज भरण्याची जी माहिती आहे ती आपल्याला माहिती आहे ती 15 मे 2025 पासून सुरू झाली होती. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक जी आहे ती 26 जून 2025 संध्याकाळी 5 वाजेपासून तुम्ही या ठिकाणी प्रवेश अर्ज फॉर्म भरू शकता. आता हे 26 जून 2025 पर्यंत ज्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले आहे तर त्यांनी जवळच्या ITI कॉलेजमध्ये जाऊन तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन करून घेण्याची जी डेट आहे 27 जून 2025 आहे. त्यानंतर प्रवेश अर्ज भरलेल्याच्या नंतर तुम्ही जे अर्ज कन्फर्मेशन करून घेतलेले त्यासाठी पहिल्या प्रवेश फेरीसाठी तुम्हाला ऑप्शन जे द्यायचे ते 27 जून 2025 पर्यंत सायंकाळी 5 वाजेस्तोवर तुम्ही ऑप्शन फॉर्म या ठिकाणी फिल करू शकता. त्यानंतर जे दुसरा टाइम टेबल या ठिकाणी देण्यात आलेले 30 जून 2025 सकाळी 11 वाजता या ठिकाणी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून तुमचा नंबर किती आहे आणि तुमच्या जिल्ह्यातून किती नंबर आहे या प्राथमिक गुणवत्ता यादीमध्ये तुम्हाला समजून येणार आहे. त्याचा जो टाइम टेबल आहे ते 30 जून 2025 सकाळी 11 वाजता या ठिकाणी ती यादी प्रकाशित होणार आणि ती तुम्हाला SMS द्वारे कळविण्यात येणार आहे. आता ही जी यादी जनरेट झालेली आहे त्या यादीबद्दल तुम्हाला काय हरकती असेल, तुम्हाला काय प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही पोर्टलवर जाऊन 30 जून 2025 सकाळी 11 वाजेपासून ते 1 जुलै 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही या हरकती नोंदवू शकता. जे पोर्टलवर हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेले आहेत आणि तुमच्या प्रवेश खात्यामधील लॉग इन करून तुम्ही तुमच्या हरकती नोंदवू पण शकता. आता जी अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित होणार आहे ते अंतिम गुणवत्ता यादी 3 जुलै 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी जी अंतिम गुणवत्ता यादी आहे ती प्रकाशित होणार आहे. आता अंतिम गुणवत्ता यादी काय असतं म्हणजेच तुमचा महाराष्ट्रामधून किती नंबर आणि तुमच्या डिस्ट्रिक्ट मधून किती नंबर हे फायनल मेरिट या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर जी पहिली प्रवेश फेरी या ठिकाणी सुरू होणार आहे त्या पहिल्या प्रवेश फेरीसाठी ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागलेले ते 9 जुलै 2025 ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना SMS द्वारे या ठिकाणी माहिती मिळणार आहे की त्यांचा नंबर कोणत्या ITI ला आणि कोणत्या ट्रेडला लागलेले. ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागला अशांनी 10 जुलै 2025 पासून 15 जुलै 2025 पर्यंत प्रत्यक्ष ITI कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेणं कंपल्सरी राहणार आहे. 10 जुलै 2025 सकाळी 9 वाजेपासून ते 15 जुलै 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला प्रवेश घ्यायचं आहे ते प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन तुमचे संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन. आता ज्या विद्यार्थ्यांचा पहिल्या मेरिटमध्ये नंबर नाही लागला अशांनी जर तुम्हाला ऑप्शन जर चेंज करायचे असतील तर ते तुम्ही ऑप्शन 10 जुलै 2025 सकाळी 9 वाजेपासून ते 15 जुलै 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी तुमचे ऑप्शन फॉर्म चेंज करू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांना सेकंड यादीमध्ये नंबर लागला असेल अशा विद्यार्थ्यांना 22 जुलै 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला SMS येणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना SMS येईल दुसऱ्या फेरीसाठी तर त्यांनी या ठिकाणी 23 जुलै 2025 पासून 28 जुलै 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्यक्ष ITI मध्ये जाऊन तुम्हाला प्रवेश घेणं गरजेचं राहणार आहे. या डेट नंतर तुम्ही गेलं त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. त्यानंतर तिसरी जी फेरी आहे ते तिसऱ्या फेरीसाठी जर तुमचा पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड मध्ये नंबर नाही लागला तर तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला ऑप्शन चेंज करण्याची सुविधा या ठिकाणी 23 जुलै 2025 सकाळी 9 वाजेपासून 28 जुलै 25 सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशी देण्यात आलेली आहे. या कालावधीमध्ये तुम्ही तुमचे जे ऑप्शन आहे ते तुम्ही या ठिकाणी चेंज करून घेऊ शकता. आता जी तिसरी मेरिट यादी या ठिकाणी जनरेट होणार आहे ते 3 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 वाजेपासून तुम्हाला तिसरी प्रवेश फेरीसाठी या ठिकाणी उमेदवारांना SMS द्वारे माहिती जाईल. ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीमध्ये नंबर लागला आहे अशा विद्यार्थ्यांनी 4 ऑगस्ट 2025 पासून 8 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला प्रत्यक्ष ज्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. आता ही जी चौथी फेरी या ठिकाणी चालू होणार आहे तर चौथ्या फेरीसाठी तुम्हाला जे ऑप्शन बदलायचे असतील म्हणजे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंड मध्ये तुमचा नंबर जर नाही लागला असेल मग तुम्ही चौथ्या राऊंड साठी ऑप्शन जे बदलायचे आहेत त्याचा जो डेट आहे ती बघा 4 ऑगस्ट 2025 सकाळी 9 वाजेपासून 8 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही जे चौथ्या प्रवेश फेरीसाठी या ठिकाणी तुमचे ऑप्शन ही चेंज करू शकता. प्रत्येक राऊंड झाल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी ऑप्शन चेंज करू शकता. जवळपास 4 ते 5 दिवसाचा कालावधी तुम्हाला ऑप्शन चेंज मध्ये या ठिकाणी देण्यात येतो. आता या वेळेस तुम्हाला
तुमच्या पर्सेंटेज नुसार आणि त्या कॉलेजच्या कट ऑफ नुसार तुम्ही या ठिकाणी ऑप्शन मध्ये बदल करून घेऊ शकता. आता चौथ्या प्रवेश फेरीसाठी ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागलाय अशा विद्यार्थ्यांना 13 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांना SMS द्वारे माहिती जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोणत्या कॉलेजला नंबर लागला आणि कोणत्या ट्रेडला नंबर लागेल याची संपूर्ण माहिती त्या SMS मध्ये राहणार आहे. चौथ्या प्रवेश फेरीसाठी उमेदवारांना जे नंबर लागला आहे त्यांनी 14 ऑगस्ट 2025 सकाळी 9 वाजेपासून 19 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष ITI कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. आता हे होतं मित्रांनो डिटेलमध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा राऊंड कधी लागणार आहे आणि तुम्ही या राऊंडसाठी प्रत्येक राऊंड मध्ये तुम्ही ऑप्शन कोणत्या तारखेला चेंज करू शकता. मित्रांनो ही ITI ची प्रवेश प्रक्रिया ही चालते वेळापत्रकानुसार, म्हणून तुम्हाला या वेळापत्रकानुसार संपूर्ण माहिती किंवा त्या पोर्टल मध्ये चेंजेस करणं गरजेचं राहणार आहे. मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना 26 जून 2025 पर्यंत अर्ज भरता आला नसेल अशांना नवीन अर्ज भरण्यासाठी 3 जुलै 2025 सकाळी 9 वाजेपासून 20 ऑगस्ट 2025 या ठिकाणी सायंकाळी 5 वाजेस्तोवर विद्यार्थी नव्याने अर्ज या ठिकाणी भरू शकतात. नव्याने अर्ज जे भरता तुम्ही, नव्याने अर्ज भरल्याच्या नंतर प्रवेश शुल्क भरणे आणि कन्फर्मेशन करून घेणं यासाठी 3 जुलै 2025 सकाळी 9 वाजेपासून 20 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 वाजेस्तोवर तुम्ही या ठिकाणी हे काम करू शकता. पण हे जे नव्याने अर्ज 3 जुलैच्या नंतर या ठिकाणी सुरू होणार आहे तर यांना कुठल्याही राऊंड मध्ये पार्टिसिपेट होता येणार नाही, म्हणजेच भाग घेता येणार नाही. हे जे काय आता नव्याने ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहेत यांना पहिला, दुसरा, तिसरा, चौथा राऊंड मध्ये प्रवेश या ठिकाणी मिळणार नाही, म्हणजे हे राऊंड मध्ये यांचा नंबर लागणार नाही. मग आता हे नवीन अर्ज कोणत्या ठिकाणी भरल्या जाणार आहेत तरी त्याच्याविषयी थोडस आपण बोलूया. तर बघा संस्थास्तरीय समुपदेशन फेरी म्हणजेच काय यालाच म्हणतो आपण स्पॉट राऊंड. जे जागे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राऊंड मध्ये भरले नाहीत अशा विद्यार्थ्यांना एक शेवटचा राऊंड चालवला जातो स्पॉट राऊंड. तर त्या स्पॉट राऊंड मध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी हे नव्याने अर्ज या ठिकाणी भरून घेतले जातात. आता असं नाही की या ठिकाणी नव्याने अर्ज भरलेले आहेत त्यांच्यासाठीच आहे, तर असं नाही. तुम्ही फर्स्ट टाइम जरी या ठिकाणी अर्ज भरला असेल आणि तुमचा कुठल्याही राऊंड मध्ये नंबर नाही लागला असेल तुम्ही या स्पॉट राऊंड मध्ये पार्टिसिपेट होऊ शकता. जो स्पॉट राऊंडचा टाइम टेबल देण्यात आले मित्रांनो तो 21 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 वाजता या स्पॉट राऊंड साठी तुम्हाला माहिती मिळणार आहे. 21 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 वाजता उमेदवारांना प्रसिद्धी SMS द्वारे तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळणार आहे. जे विद्यार्थ्यांनी संस्थास्तरीय व्यवसायासाठी रिक्त जागा किती आहेत हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर 22 ऑगस्ट 2025 सकाळी 11 वाजता ते 23 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 वाजेस्तोवर तुम्हाला रिक्त जागा किती आहेत हे तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा आतापर्यंत या प्रवेश प्रक्रियेमध्ये नंबर लागलेला नाही अशा विद्यार्थी आणि नव्याने अर्ज केलेले विद्यार्थी आता संपूर्ण विद्यार्थ्यांना 24 ऑगस्ट 2025 रोजी परत एकदा मेरिट नंबर या ठिकाणी तुम्हाला पाठवण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचा महाराष्ट्रामध्ये आणि तुमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये किती नंबर आहे हे तुम्हाला समजून येईल. स्पॉट राऊंड साठी प्रत्यक्ष जे राऊंड चालू होणार आहे ते 25 ऑगस्ट 2025 ते 26 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 वाजेस्तोवर तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्हाला स्पॉट राऊंड या ठिकाणी सुरू होणार आहे. तर मित्रांनो हे होतं ITIचं डिटेल टाइम टेबल ज्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे. तर मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.